हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल BFC अकॅडमी. BFC क्लासेसमध्ये मित्रांनो तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया सरळ व्याज यावरील आपला भाग 4. हा या व्हिडिओमध्ये आपण कंप्लीट करणार आहोत. तर मित्रांनो, आपले जे पंढरीनाथ राणे या सरांचे जे कोणते पुस्तक आहे आपले संपूर्ण गणित, हे जे पुस्तक आहे यातील जवळपास आपण 6 ते 7 चॅप्टर्स कंप्लीट करून घेतलेली आहेत. मित्रांनो, पुढचे चॅप्टर आहे आपण हे घेतल्यानंतर चक्रवाढ व्याज घेऊ, नाहीतर मित्रांनो भूमितीकडे जाऊया. ओके, तर बऱ्याच अशा विद्यार्थ्यांच्या कमेंट्स आहेत, तर भूमिती पण घ्या. बघूया मित्रांनो, भूमिती पण स्टार्ट करूया. त्याआधी हे आपले चॅप्टर जे आहे हे कंप्लीट करून घेऊ, मग आपण भूमितीकडेही जाऊया. ओके, तुम्हाला कोणते चॅप्टर हवे आहे मित्रांनो ते कमेंट बॉक्समध्ये कळवायचे. ओके फ्रेंड्स, चला तर मग सुरुवात करूया आपल्या आजच्या प्रश्नाला. त्याआधी मित्रांनो, ज्यांनी सबस्क्राईब केले नसेल त्यांनी सबस्क्राईब करून घ्या. ज्या विद्यार्थ्यांनी बेल आयकॉन प्रेस केलेली नसेल त्यांनी बेल प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ओके करून द्यायची. ओके, चला तर मग पाहूया मित्रांनो पहिला प्रश्न. तर पहिला प्रश्न आहे, दशादशे 9 दराने 2 बँकेमध्ये सरळ व्याजाने समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 4.5 वर्ष मुदतीसाठी ठेवली. जर त्याच्या व्याजातील फरक 607.50 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली. ओके, तर इथे तुम्हाला बँकेतील जो अमाउंट आहे मित्रांनो तो सांगायचा आहे. तर बघा या प्रश्नाला कसं सोडवायचंय. त्यांनी काय सांगितलंय की दशादशे 9 दराने 2 बँकेमध्ये सरळ व्याजाने समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 4.5 वर्ष गुंतवली गेली, मुदतीसाठी ठेवली. ओके, अमाऊंट दिलेला आहे का नाही, आपण दोन्ही बँकेत समान अमाऊंट दिलाय, अमाऊंट मानून घेऊ मित्रांनो, x मानायचा. ओके, अमाऊंट असणार x, दर काय दिलेत तर 9 दराने, कालावधी दिलाय पहिल्या बँकेसाठी 3 वर्ष. ओके, दशादशे 9 दराने 2 बँकेमध्ये सरळ व्याजाने समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 4.5 वर्ष मुदतीसाठी ठेवली. जर त्यांच्या व्याजातील फरक 607.50 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली. रक्कम आपण मानलेली आहे x, बरोबर, आणि दोन्ही बँकेतील रक्कम कशी आहे ती समान आहे, बरोबर, समान रक्कम दोघं बँकेमध्ये समान. मग आता याच्यामधनं मिळणार काय तुम्हाला तर व्याज मिळून जाईल, बरोबर. हे सोडवलं तर व्याज मिळणार. दुसऱ्या बँकेमध्ये अमाऊंट तोच आहे, दर पण तेच आहेत आणि कालावधी काय आहे मित्रांनो 4.5 वर्ष, बरोबर. 4.5 वर्ष भागीला असणार तुमचा 100. आणि या दोघांमधील जो फरक आहे मित्रांनो, फरक काय आहे 607.50 रुपये. आता ह्या दोघांमधील फरक, तर मित्रांनो पहिले समजून घ्या की दोघांमधून अमाऊंट कोणता मोठा येणार, बरोबर. इथे बघा की काही सेम अमाऊंट आहे 9 दराने 3 वर्षासाठी, इथे तोच अमाऊंट 9 दराने 4.5 वर्षासाठी, म्हणजे इथून व्याज येणार ते जास्त येणार. म्हणून ही संख्या पुढे घ्यायची, ही संख्या मागे घ्यायची आणि यांची वजाबाकी तुम्हाला प्लस मध्ये आहे, म्हणून मोठ्या संख्येतनं लहान संख्या वजा करायची, बरोबर. म्हणून मी लिहिणार, याला पुढे लिहिणार. ओके, ह्या संख्येला पुढे लिहूया, x गुणिला 9 गुणिला 4.5 भागीला तुमचा हा 100, वजा करू यातनं हा पहिल्या याचं व्याज 9 x गुणिला 9 गुणिला 3 भागीला 100, बरोबर किती मिळणार दोघांमधील फरक म्हणजे वजाबाकी ती आहे 607.50. ओके, कळतंय मित्रांनो. बघा यातून पहिल्या व्यवहारातून मिळणारे व्याज मिळून जाईल आणि हा दुसऱ्या बँकेचा जो व्यवहार झाला त्यातून मिळणारे व्याज मिळेल. मग पहिल्यापेक्षा दुसऱ्यामध्ये जास्त कालावधीसाठी ठेवलंय म्हणून हा अमाऊंट मोठा असेल. मोठ्या अमाऊंट मधनं लहान अमाऊंट वजा केला तर दोघांचा फरक मिळेल. मग आपण त्याप्रमाणे केलंय. मग आता याला सोडवूया, बरोबर. तर याला सोडवून बघा काय मिळणार, 9 ने 45 ला गुणून घेऊया. 5 9 45 चा 5 हातच्याला 4, परत 9 चौक 36 आणि 4, 36 आणि 4 मिळणार 40, म्हणजे हा मिळेल तुम्हाला 40.5x. हा असणार 40.5x छेद 100 वजा इकडे 9 त्रिक 27x, हा 27x छेद 100, बरोबर होणार मित्रांनो इकडे
607.50. ओके, क्लिअर आहे. मग आता बघा इथे दोघांचा छेद समान, अंशांची काय होणार वजाबाकी. मग 40.5 मधनं 27 वजा करून घ्या, हा 27.0 म्हणजे हा 5. इकडे 40 मधनं 27 जाणार, हे 3 ते 13, तर मिळणार मित्रांनो 13.5. ओके, तर याला सोडून मिळणार 13.5 x छेद 100 बरोबर असणार 607.50. ओके, क्लिअर आहे. तर हे मिळून जाईल. मग मित्रांनो तुम्हाला पुढे काय करायचं आहे, तर बघा हा इकडे भागतोय, इकडे जाऊन गुणेल. याला जर गुणलं तर हा पॉइंट चालला जाणार, आणि हा याला गुणतोय तिकडे जाऊन काय करणार तर भागेल. म्हणजेच x बरोबर मिळणार काय, तर ते क्लिअर करून घेऊ. बघा x बरोबर मिळणार काय, x बरोबर मिळेल, हा इकडे भागतोय इकडे जाऊन गुणणार, म्हणजेच हे 2 शून्य निघून जाणार, तर इकडे 60 आणि हा 50 मिळून जाईल. डिवाइड बाय तुमचा हा 13.5. ओके, काय असणार 13.5. हे कळालं मित्रांनो तुम्हाला. तर इथे काय झालेलं आहे, हा याला इकडे भागत होता इकडे जाऊन गुणेल, हा याला गुणतो इकडे येऊन भागणार, तर याप्रमाणे मिळेल. परत बघा यातील पॉइंट काढून टाकू, इथे एक शून्य वाढून जाणार, म्हणजेच x बरोबर काय मिळणार डिवाइड बाय 1035. तर आता इथे पॉइंट काढला मित्रांनो, आपण एक शून्य वरती वाढवूया. बरोबर, आता याला सोडून घ्या. बघा याला कितीने भाग जातो, 5ने जातो, 5ने देऊया. 5 दुने 10 उरले 3, 5 7 35. परत इकडे 5 1 5 उरला 1, 5 दुने 10 उरणार काहीच नाही, 5 1 5 उरले तुमचे 2, 5 5 25. परत तिकडे हे 2 शून्य. बरोबर, 5 1 5 उरला 1, 5 दुने 10, परत 5 1 5 उरले 2, 5 5 25. परत मित्रांनो आता 3ने जातो, 3ने देऊया. बघा 3ने जातो 5 6 7 8 9. बरोबर, 3 9 27, 3 चौक 12. खाली घेऊया मित्रांनो याला आपण. ओके, इकडे घेऊ 3 चौक 12. परत इकडे 0, 3 5 15 आणि हे 2 शून्य, म्हणजेच राहिलेली संख्या इकडे घेऊ की 40 500 भागीला 9. आता हा भागाकार होऊन जाईल. ओके, 4 9 36, सॉरी 4 9 नाही 9 चौक 36 उरले किती, तर इकडे उरणार तुमचे 4 9 5 45 आणि हे राहिलेले 2 शून्य. तर तो अमाऊंट जो आहे, तर तो अमाऊंट किती असणार मित्रांनो 4500. क्वेश्चन 3 बरोबर असणार. ओके फ्रेंड्स, हे फक्त काय आहे तर गणिताची मांडणी ही थोडीशी किचकट आहे, सोडवायला सोपे जाईल. हे तुम्ही पटापट क्लिअर करणार, मी डिटेल मध्ये दिलंय म्हणून थोडासा हा एवढा किचकट झालेला आहे. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. जाऊया मित्रांनो पुढच्या प्रश्नाकडे. तर पाहूया पुढचा प्रश्न. तर मग आपला प्रश्न आहे बघा की दशादशे 8 दराने सरळ व्याजाने 2 बँकेमध्ये समान रक्कम अनुक्रमे 3 वर्ष व 5 वर्ष मुदतीसाठी ठेवली. जर त्यांच्या व्याजातील फरक 400 रुपये असल्यास प्रत्येक बँकेत किती रक्कम ठेवली गेली. बरोबर, आता तुम्हाला ते क्लिअरली कळालंय. पहिले तर 5 वर्षासाठी ठेवली गेलेली रक्कम पहिले लिहून घेऊया. बरोबर, दर दिलेत, कालावधी दिलाय, मुद्दल दिले का नाही, म्हणून आपण मुद्दल मानू x गुणिला पहिले मोठ्या कालावधी घ्या 5 वर्ष गुणिला दर आहेत 8 छेद 100 वजा परत दुसऱ्या बँकेतील मुद्दल कालावधी 3 वर्ष दर आहेत 8 भागीला 100. बरोबर, इथे काय केलं मी जास्त कालावधी पहिले घेतला, कमी कालावधी मागे घेतला. दोघांच्या व्याजातील फरक 400, हा व्याजातील झाला तुमचा फरक 400. याला सोडवायचं आहे. बघा 8 पंचे 40, हा मिळेल 40x छेद 100 वजा इथे 8 त्रिक 24, हा 24x छेद 100 बरोबर असणार 400. आता इथे 40x मधनं 24x मायनस होणार, हे 6 आणि हे
10 म्हणजे 16 मिळणार. किती? 16x आणि हा दोघांचा छेद एकच लिहायचा असणार. बरोबर, छेद समान म्हणून वरच्यांची वजाबाकी. बरोबर होणार तुमचा मित्रांनो हा 400. हा इकडे भागतो तिकडे जाऊन गुणेल, म्हणजेच या ठिकाणी जी इक्वेशन तयार होईल बघ काय होणार, हा 16x बरोबर होणार 400 गुणिला 100 आणि हा गुणतो तिकडे जाऊन भागेल, म्हणजेच x बरोबर होणार 400 गुणिला 100 भागीला 16. याला सोडवूया बघा. 4 4 4 चोक 16, 4 4 25 चोक 16, 25 गुणिला 100 किती मिळणार मित्रांनो, तर 2500. क्लिअर आहे. तर बँकेतील जो अमाऊंट आहे मित्रांनो तो किती असणार तुमचा, 2500 रुपये असणार. क्लिअर आहे. बघा पहिल्या याच्यामध्ये किती खिचडी झाली होती मित्रांनो, दुसऱ्या याच्यामध्ये तुम्हाला क्लिअरली कळालं तर तुम्ही अजूनही शॉर्टकट याला करू शकतात. ओके फ्रेंड्स, जेवढं शॉर्टकट करता येईल तेवढं शॉर्टकट करायचं आहे मित्रांनो. मी केलंय म्हणून तुम्ही पण तेवढंच लिहायचं असं काही नसतं. फक्त आपल्याला आन्सर पर्यंत जायचं आहे हे तुम्हाला समजायला हवं, किंवा ज्या विद्यार्थ्यांना गणिताची भरपूर भीती असते त्या मुलांची भीतीही नाहीशी व्हावी म्हणून मी इतके तुम्हाला डीप मध्ये हे क्लिअर करून देत आहे. ओके, तुम्हाला हे शॉर्टकट मध्येही केलं तरी चालतंय. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. मित्रांनो व्हिडिओ आवडले तर लाईक करत चला आणि तुमच्या कमेंट्स, लाईक यामुळे मित्रांनो पुढचे व्हिडिओज बनवायला भरपूर प्रोत्साहन मिळत असते. ओके फ्रेंड्स, कमेंट करा, लाईक करा. ओके, चला तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा, एका रकमेची सरळ व्याजाने 12 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर दशादशे दर काय असावा. बरोबर, आता यांनी काय केलंय मित्रांनो, एका रकमेची सरळ व्याजाने 12 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर दशादशे काय असावा. याला पहिले घेऊया डिटेल मध्ये, मग याला मी तुम्हाला शॉर्टकट पण काय काय ते पण सांगून देईल. बघा पहिले एका रकमेने, रक्कम माहिती का मित्रांनो, आता आपण रक्कम मानून घेऊ, ती मानू आपण 100 रुपये. बरोबर, रक्कम मानली 100 रुपये म्हणजे हिला मुद्दल नंतर सरळ व्याजाने 12 वर्षात कालावधी आहे, 12 वर्षात दाम दुप्पट होण्यास व्याजाचा दर दशादशे काय असावा. दर माहितीत का नाही, दर आपण मानून घेऊ की दर जे असतील ते एक्स मानून घेऊ. कालावधी दिलेला आहे बरोबर, आणि दाम दुप्पट होण्यास, दाम दुप्पट केव्हा होणार, जेव्हा मुद्दल 100 असेल आणि व्याज पण 100 रुपये मिळेल. हे 100 ते 100 दाम काय होणार मित्रांनो, दुप्पट होणार. म्हणून बघा मुद्दल किती 100 गुणिला दर एक्स गुणिला कालावधी 12 वर्ष भागीला 100, व्याज किती यायला पाहिजे 100. ओके, दाम दुप्पट होते म्हणजे 100 आणि हे 100 मिळून होणार 200, झाली दाम दुप्पट. ओके क्लिअर. बघा 100 कॅन्सल, हा गुणतो तिकडे जाऊन भागेल, एक्स बरोबर असणार तुमचा 100 भागीला 12. तर मित्रांनो एक्स बरोबर काय मिळणार, बघा याला 12 8 96. ओके, 12 8 96, वरती उरले 4, खाली आहे तर 12, म्हणजेच काय करणार 4 1 4 4 3 12, 8.1/3. ओके फ्रेंड्स, बघा जर तुम्हाला असं नाही समजलं हे कसं झालंय तर बघा डिटेल मध्ये पण समजून घ्या. हा 100 वरचा आहे, हा वरची संख्या इथे मध्ये लिहायची आणि ही खालची संख्येने भाग द्यायचा आहे. 12 8 झाला तुमचा 96, उरणार किती तर 4. मग आता पहा याची मांडणी जी असते, हा जो 8 असतो मित्रांनो हा लिहायचा असतो इथे पुढे, हा 4 जो असतो हा लिहायचा असतो इथे वरती, आणि जी संख्या भागते ती लिहायची असते इथे छेदस्थानी. मग इथे 4/12 आला होता, मग 4च्या पाड्यामध्ये 4 1 4 4 3 12 म्हणून 8.1/3 हे झालं तुमचं उत्तर. क्लिअर आहे. बघा याप्रमाणे तुम्ही त्याला सोडवू शकतात, पण मित्रांनो आपण शॉर्टकट मध्ये पण समजून घेऊ. बघा शॉर्टकट काय करणार याचा, तर आता इथे काय सांगितलंय, एका रकमेचे सरळ व्याजाने 12 वर्षात दाम दुप्पट. दाम दुप्पट म्हणजे समजून घ्यायचं की आपला अमाऊंट होता 100, त्यावर व्याज मिळाले आपल्याला 100. किती व्याज मिळाले 100, म्हणजे व्याज मिळाले असणार त्या व्याजेला तुमच्या कालावधीने भाग द्यायचा असणार, डायरेक्ट भाग द्यायचा, मिळून जाईल 8.4/12 म्हणजेच 8.1/3. डन फ्रेंड्स, क्लिअर आहे. बघा तुम्ही असं डायरेक्ट जाऊ शकता, हे पण केलं तरी चालतंय, ते पण केलं तरी चालतंय, पण हे जर कळणार नाही तर ते कळणारच नाही. क्लिअर आहे. ओके फ्रेंड्स, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे.
बघा पुढचा प्रश्न की एका रकमेची सरळ व्याजाने 9 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दशादशे किती? बघा शॉर्टकट मारून बघूया. ओके, एका रकमेची सरळ व्याजाने 9 वर्षात दाम काय होते? दुप्पट. म्हणजे 100 रुपये मुद्दलाला 100 रुपये व्याज मिळाले म्हणजे सरळ सरळ 100 भागीला 9. बघा काय होणार? 9 एक 9 उरला 1, 9 एक 9 उरणार परत 1, हा 1 जसाचा तसा, हा 9 जसाचा तसा. 11.1/9 आहे ऑप्शन बरोबर. 11.1/9 हे तुमचे उत्तर. बस एवढं करणार तरी होईल. पण मित्रांनो आपण याला समजून घेऊया पूर्णपणे डिटेल मध्ये. जर काही नाही आठवणार तेव्हा तुम्हाला नक्की आपलं डिटेल आठवणार. बघा एका रकमेची एक रक्कम माहिती नाही, रक्कम मानली 100 रुपये. 9 वर्षात दाम दुप्पट होते म्हणजेच कालावधी 9 वर्ष. दर काढायचे, दर मानून घेऊ x भागीला 100. आता दाम दुप्पट करायचे म्हणजे 100 रुपयाला व्याज यायला पाहिजे 100 रुपये म्हणून घेतले मी 100. ओके क्लिअर. बघा 100 रुपये मुद्दलाला 9 वर्षात x दराने 100 रुपये व्याज मिळाले म्हणजे दुप्पट झाली 100च्या बरोबर. याला सोडवायचं 100 कॅन्सल, हा गुंतो तिकडे जाऊन भागेल. x बरोबर 100 भागीला 9 म्हणजेच x ची किंमत मिळून जाईल मित्रांनो 11.1/9. क्लिअर आहे? क्लिअर. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न घेऊया. तर पुढचा प्रश्न आहे की 1200 रुपये मुद्दलाची 16 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दशादशे किती असणार? ओके, तर मग आता या ठिकाणी बघा काय करायचंय की 1200 रुपये मुद्दलाची 16 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दशादशे किती? तर आता बघा मुद्दल दिलेली आहे 1200 रुपये. मुद्दल किती आहे? 1200. कालावधी 16 वर्ष, हा 16 वर्ष गुणीला दर माहिती आहेत का? नाही, ते x भागीला असणार तुमचा 100 बरोबर. दाम दुप्पट होते, दाम दुप्पट होते म्हणजेच तुमचे व्याज किती मिळायला पाहिजे? 1200 रुपयांना परत 1200 रुपये व्याज मिळायला पाहिजे म्हणजेच हा मिळेल तुमचा 1200 बरोबर. क्लिअर आहे? बघा 1200 रुपयाला 1200 मिळालं तर दाम दुप्पट होणार. मग आता याला सोडवूया. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे इकडे दोघं गुंतात तिकडे जाऊन दोघे भागतील म्हणजे x बरोबर असणार 1200 भागीला किती असणार? 12 गुणीला 16. मग आता याला सोडवायचंय. बघा काय होणार? इकडे 12 एक 12, 12 एक 12, इथे राहिला तुमचा 100. 4ने भाग जातो, 25 चोक 100 आणि 4 चोक 16, 25/4. तर x बरोबर 25 भागीला 4 तर काय मिळणार? बघा सोडवायचंय. 25 भागीला 4, 4 चोक 16, 4 चोक नाही 4 सक 24 उरणार 1, 1/4, 6.1/4 म्हणजे तुमचे ऑप्शन जे आहे हे 4 नंबर ऑप्शन बरोबर असणार. क्लिअर आहे फ्रेंड्स? क्लिअर आहे? बघा सोपं आहे. तर या प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सोडवू शकतात. मित्रांनो व्हिडिओ आवडतात लाईक करत चला. जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. अजूनही मित्रांनो जेवढी व्हिडिओ आपल्या चॅनलवर अवेलेबल आहेत तेवढ्या विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचलेली नाही. तर मित्रांनो एवढी मदत करा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपले व्हिडिओज जातील. ओके फ्रेंड्स, चला तुमच्या मित्रांपर्यंत तुम्ही जे अभ्यास करणारे स्टडीचे जे ग्रुप्स बनवलेले असतील मित्रांनो त्यामध्ये अशा प्रकारे तुमच्या पद्धतीने तुम्ही जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करायचा आहे. ओके, आपल्याला मिळालेला फायदा हा प्रत्येकापर्यंत गेला पाहिजे हे लक्षात ठेवायचे आणि काम करायचे. ओके, चला झालाय आपला हा 1200चा. चला पुढचा बघू. एका रकमेची सरळ व्याजाने तिप्पट होण्यास, दाम तिप्पट होण्यास, ओके, एका रकमेची सरळ व्याजाने तिप्पट होण्यास 24 वर्ष लागतात तर व्याजाचा दर दशादशे किती आहे? फ्रेंड्स एक क्वेश्चन कदाचित मध्ये राहिलाय मित्रांनो. ओके, एक क्वेश्चन राहिलाय सेम आहे होऊन जाईल. बघा पुढचा बघू. जो पुढचा टाईप झालेला आहे आता, एक रकमेची सरळ व्याजाने तिप्पट होण्यास 24 वर्ष लागतात. हा सोडवून घेऊया. बघूया पुढे. एका रकमेची सरळ व्याजाने तिप्पट होण्यास 24 वर्ष लागतात तर व्याजाचा दर दशादशे किती? तिप्पट करायची मित्रांनो. बघा
एक रक्कम माहिती आहे का? तर शॉर्टकट करायचं आहे ते पण सांगून देतो बघा. पहिले डिटेल करून घेऊ म्हणजे शॉर्टकट पण इझी कळेल. एका रकमेची रक्कम माहिती नाही म्हणून मी तिला मानले 100. सरळ व्याजाने तिप्पट होण्यास 24 वर्ष, कालावधी 24 वर्ष, दर काढायची आहे भागीला 100. आता तिप्पट करायचे म्हणजे हे एक पट आणि याच्या दुप्पट, तर हा 200 यायला पाहिजे व्याज. व्याज किती यायला पाहिजे? 200 आणि हा 100 झाला तिप्पट. ओके क्लिअर. बघा हा 100 कट, हा 100 कट, हा गुंतो तिकडे जाऊन भागेल. x बरोबर असणार 200 भागीला 24. बघा दोनाने भागू, हा मिळेल 100, हा मिळणार 12. परत दोनाने भागू, हा मिळेल 50, हा मिळेल 6. अजून दोनाने भाग देऊ, हा मिळेल तुमचा 25, हा मिळणार 3. आता भाग देऊन टाका. ओके 3 8 24 उरणार 1/3. 8.1/3 ऑप्शन नंबर 3 डन आहे. ओके क्लिअर आहे. बरोबर मिळतंय ऑप्शन नंबर 3. तर बघा या प्रकारे या प्रश्नात सोडवायचे. शॉर्टकट पण समजून घ्या. बघा एका रकमेचे सरळ व्याजाने तिप्पट होण्यास, तिप्पट होते मग 100 रुपये असतील तर त्याच्यात काय मिळणार? डबल व्याज मिळेल. व्याज किती? 200. मी सांगितलं होतं व्याजाला भाग द्यायचा आहे कशाने? तुमच्या कालावधीने. 200 ला भाग द्यायचा आहे 24 ने. बघा काय मिळतंय? इथे पण होता 200 भागीला 24, तर तुम्ही याला सोडून मिळवू शकतात 8.1/3. क्लिअर. तिप्पट म्हटलंय तर 200 ने, 4 पट म्हटलं तर 300 ने, 6 पट म्हटलं तर 500 ने. बस 100 मायनस करून त्याला जे कालावधी दिलाय त्या कालावधीने भाग देऊन टाकायचं, उत्तर मिळून जाईल. जायचं पुढे. चला बघा पुढचा. जर 6000 रुपये मुद्दलाची 6 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दशादशे किती? मागचा प्रश्न परत आलाय. ओके काय हरकत नाही मित्रांनो. खाली वरती झाला होता, वरचा प्रश्न खाली, खालचा प्रश्न वरती. आता तो राहिलेला प्रश्न ही या ठिकाणी कव्हर होणार आहे. ओके चला 6000 रुपये मुद्दलाची, मुद्दमाची नाही सर, इथे मुद्दलाची. ओके मुद्दलाची टायपिंग मध्ये मिस्टेक झाली मित्रांनो. मुद्दलाची 6 वर्षात दाम दुप्पट होते तर व्याजाचा दर दशादशे किती? क्लिअर. बघा 6000 रुपये ही मुद्दल, या मुद्दलाची काय होते 6 वर्षात एक्स दराने दाम किती होते मित्रांनो? दुप्पट. म्हणजे व्याज पण किती यायला पाहिजे? 6000 यायला पाहिजे. जर 6000 मुद्दल आहे, व्याज पण 6000 येईल, तरच दाम काय होणार मित्रांनो? दुप्पट होणार. हे 2 शून्य कट, हे 2 शून्य कट, हे इकडे पाठवून द्या याला भागायला. तर x बरोबर 6000 भागीला असणार 60 गुणिला 6. शून्य कट 6 1 6, 6 1 6, म्हणजे 100 भागीला 6 म्हणजे 50 भागीला 3. ओके का? तर दोनाने भाग दिला, 100ला दोनाने भाग 50, 6ला दोनाने भागलं 3, म्हणजेच x बरोबर किती? 50 भागीला 3. किती मिळणार मित्रांनो? बघा 3 1 3 उरले 2, परत 3 सक 18 उरले 2/3, 16.2/3 ऑप्शन 1 नंबर. ओके फ्रेंड्स क्लिअर आहे. 16.2/3 या प्रश्नाची उत्तर आहे. या प्रकारे या प्रश्नाला सोडवायचे होते. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे मित्रांनो. तर बघा पुढचा प्रश्न आहे. एका रकमेची सरळ व्याजाने 24 वर्षात चौपट रक्कम होते तर व्याजाचा दर दशादशे किती? 24 वर्षात चौपट म्हणजेच बघा काय करणार? तर 300 भागीला 24. क्लिअर. चौपट होते रक्कम म्हणजे 100ला 400 होणार, तर 300 आपण व्याज घेतलंय. बरोबर. याला सोडवायचं. बघा पहिले हाफ करून घेऊ म्हणजे हा 150 होऊन जाईल, हा होणार तुमचा 12. परत हाफ करून घेतलंय तर हा मिळणार तुमचा 75, हा मिळणार तुमचा 6. आता हाफ करत बसू नका, 75ला भागून द्या. 6 1 6 उरणार तुमचा 1, 6 दुनी 12 उरणार मित्रांनो किती? 3 0 पॉइंट घेतला, 6 पंचे 30, तर 12.5 हे तुमचे उत्तर मिळून जाईल. ओके क्लिअर आहे. 12.5 हे उत्तर मिळणार मित्रांनो. याला आपण डिटेल मध्ये ही समजून घेऊया. बघा डिटेल मध्ये एका रकमेचे सरळ व्याजाने एक रक्कम ती मानली मी 100 गुणिला 24 हे आपले आहे कालावधी गुणिला x भागीला असणार तुमचा 100 बरोबर. दाम किती होते? चौपट म्हणजे 300 रुपये काय येणार? व्याज मिळणार. हे 300 हे 4
हे 100 400 मग होऊन जाईल 4 पट. ओके, हे कट म्हणजेच x बरोबर किती तर 300 भागीला 24 मिळणार किती मित्रांनो मिळून जाईल 12.5. ओके, तिकडे सोडवलंय, डबल सोडवायची गरज नाही. क्लिअर आहे. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. तर पुढचा प्रश्न आहे की 5000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 36 वर्ष मुदतीत 5 पट रक्कम होते तर व्याजेचा दर धसाधशी कितीचा किती पट होतोय मित्रांनो. 5000 रुपये मुद्दलाचा सरळ व्याजाने 36 वर्ष मुदतीत 5 पट. आपण घेऊया याला, हा 5000 रुपये मुद्दलाची सरळ व्याजाने 36 वर्ष कालावधी x भागीला 100. आता मला सांगा मित्रांनो व्याज किती यायला हवं. 5 पट होतोय बरोबर. हा किती पट होतोय 5 पट. 1 पट तर इकडे आहे, अजून काय किती पट पाहिजे 4 पट पाहिजे. मग 5000च्या 4 पट 5 चोक 20 तर किती होणार मित्रांनो 5000च्या 4 पट 20000 मिळेल. ओके, क्लिअर आहे. 20000 काय केलं तर तुम्हाला 5000ला गुणायचंय 4ने. 4 पंचे 20 आणि हे 3 0. क्लिअर. तर कारण हा तुमचा 4 पट अमाऊंट आणि हा 1 पट मिळून होणार 5 पट. ओके, फक्त थोड्याशा गोष्टीत मित्रांनो त्या क्लिअरली कळाल्या तर तुम्ही इझिली सॉल्व्ह करणार. आता याला सोडवायचंय बघा. मग काय म्हणा इथे 2 शून्य कट तर याचे 2 शून्य कट, हे इकडे गुणतात तिकडे जाऊन भागतील. म्हणजेच x बरोबर किती मिळणार मित्रांनो तर हा 20000 गुणिला कोणीच नाही मित्रांनो भागीला हा 50 गुणिला इकडे 36. बघा याचा एक शून्य कट, याचा एक शून्य कट. 5 1 5 5 चोक 20 म्हणजे राहिला 400. इकडे परत 4 1 4 4 9 36 तर राहिला मित्रांनो तुमचा 100 भागीला 9. आता याला सोडवायचंय बघा किती मिळणार 9 1 9 उरणार 1 9 1 9 उरणार 1 1/9 11.1/9 आहे ऑप्शन 11.1/9. तर मित्रांनो या प्रश्नाला ह्या प्रकारे सोडवायचे होते. ओके फ्रेंड्स, क्लिअर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी आपले जे 10 प्रश्न आहेत हे पूर्ण झालेली आहेत. तर हा व्हिडिओ आपण या ठिकाणी थांबवूया मित्रांनो. तुम्ही हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवायचंय. ज्या विद्यार्थ्यांनी लाईक केलं नसेल त्यांनी लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि ज्या विद्यार्थ्यांनी सबस्क्राईब केले त्यांचे धन्यवाद. ज्यांनी सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी पण सबस्क्राईब करून घ्या. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला आपल्या चॅनलवर मिळत राहतील. कोणत्याही प्रकारचे व्हिडिओज डिलीट वगैरे होणार नाही मित्रांनो. कोणतीही भीती मनात ठेवू नका. तुम्ही जेव्हाही चॅनलवर याल आपल्या ही व्हिडिओ तुम्हाला जशीच्या तशीच दिसणार आहेत मित्रांनो. तुम्ही चेक करू शकतात मागील 2 वर्षामधील जे व्हिडिओ आहेत ही आपल्या चॅनलवर आहेत आणि पुढचे जेवढे व्हिडिओज मिळतील मित्रांनो तेही आपल्या चॅनलवर जशीच्या तसे तुम्हाला आढळतील. ओके फ्रेंड्स, कोणत्याही प्रकारचे पेड नाही म्हणजेच पैसे वगैरे तुम्हाला लागणार नाही. फ्री ऑफ कॉस्ट आहे. तुम्हाला काही मदत करायची असेल मित्रांनो तर थँक्स बटनावर क्लिक करून तुम्ही तिथून मदत करू शकता किंवा माझा जो नंबर दिलेला आहे चॅनलवरती तो गुगल पे नंबर आहे मित्रांनो, त्यावरती तुम्ही काही मदत पाठवू शकतात. ओके, कंपल्सरी नाही मित्रांनो. तुम्हाला पाठवायची असेल तर पाठवू शकतात. तेवढीच थोडीफार आपल्या स्टुडिओमध्ये मदत होते. ओके फ्रेंड्स, थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स. ओके, थँक्यू, बाय, बेस्ट ऑफ लक.